अर्ज छाननीच्या प्रक्रियेमध्ये प्रभाग क्रमांक 1 ब मध्ये ज्या उमेदवार आहेत त्या उमेदवाराच्या अर्जाची छाननी झाली आणि उमेदवार वैध ठरला. आपलं नाव काय? मी नंदा रवींद्र कांगरे, प्रभाग क्रमांक 1 ब मधून उमेदवारी अर्ज केलेला. माझा उमेदवारी अर्ज वैध म्हणून झालेला आहे. कुठल्या पक्षाकडून? घड्याळ अजितदादा पवार. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस. आणखी कोण कोण आहेत तिथं तुमच्या पॅनल मध्ये? तुमच्या पॅनल 9 जण आहेत. कोण कोण? आता 9 जणांची जणांमध्ये राष्ट्रीय पक्षाचे कोण आठवतात? मी शिवसेना आहे, काँग्रेस काँग्रेसचं नाही कळलं. म्हणजे महाविकास आघाडी आहे, भाजप आहे. भाजपाचे कोण आहेत? राजश्री कणके. राजश्री कणके यांच्या पॅनल मध्ये तुम्ही आहात. काय आव्हान कराल मतदारांना? मला प्रभाग 1 मध्ये निवडणूक करण्याची इच्छा होती आणि आम्ही मागितली, तिकीट मागणी केलं आणि आम्हाला पक्षाने आम्हाला जबाबदारी दिली आणि त्यामध्ये मी फॉर्म भरला आणि 1 प्रभागमधून माझं वैध पण होऊन आलं आणि जी काही उर्वरित प्रभागातला विकास करण्यासाठी, उर्वरित कामे करण्यासाठी मी उभी आहे आणि मी ती पूर्ण करणार. मला सांगा, किती वर्ष पक्षामध्ये वेळ दिला तुम्ही? आम्ही जवळजवळ माझ्या माहितीनुसार मी 2002 पासून कार्यक्रम करत आहोत. म्हणजे निष्ठावंत पक्षाशी, नेतृत्वाशी राहिल्याचं फळ मिळालं तुम्हाला? निष्ठावंतच आहोत आणि निष्ठावंतच राहणार. म्हणूनच फळ मिळालं. हो, म्हणून तरी आपल्याला फळ मिळालं ना याचं. आणि आम्ही बघा साधी सरळ माणसं आहोत. तुम्हाला नेत्यांनी गणतीत धरलं म्हणून तर तुम्हाला उमेदवारी दिली. अगदी बरोबर. समाधान आहेत. कोणाचे आभार व्यक्त करा? मी पक्षाचे आभार व्यक्त करेन. नेतृत्वाचे आदरणीय सर्व आमच्या ज्या पक्षाचे त्यांच्या सगळ्यांचे आभार मानणार. माझे चंदले माडे महापौर आहेत, त्यांचे आभार मानणार आणि सगळे वरिष्ठ श्रेणी सगळेच संपूर्ण. भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्ता आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक दुफळी निर्माण झालेली असताना 20 वर्षापासून पक्षाला योगदान देणाऱ्या ह्या महिलेला पक्षाच्या नेतृत्वाने त्यांची दखल घेऊन त्यांना उमेदवारी दिली, आज ते समाधान व्यक्त करतात. ब्रेन न्यूज करता यासिन शेखचं मी नितीन पाटील.